ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे प्रिया हिला रविराज काका तुला सगळ्यातून आम्ही कमी करून टाकलं आहे आणि तुझे सगळे हक्क अधिकार मुलीचा दर्जा आम्ही सायलीला दिला आहे असं प्रियाला तोंडावरती सांगून टाकणार. तर दुसऱ्या बाजूला आता सचिनला जाळ्यात फसवून त्याची चांगली मस्ती जिरवायची असं आता अस्मिता ठरवणार. तर दुसऱ्या बाजूला सायलीला अर्जुनचं खूप मोठं गुपित समजणार. काय काय कसं कसं घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की प्रिया ही आता घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर तिने येताना पेढे आणलेले असतात आणि ती आता ते सगळ्यांना देत असते आणि म्हणत असते हे घ्या पेढे घ्या. आता त्याबरोबर रविराज काका किंवा घरातलं इतर कोणीही तिच्या हातून पेढा घेत नसतं. आता प्रिया सगळ्यांबरोबर खोटं खोटं गोड बोलण्याचा प्रयत्न करू लागते. प्रिया म्हणत असते काय झालं तुम्ही माझ्याबरोबर कोणीही बोलत का नाही आहात. त्यावर रविराज काका म्हणत असतात काय बोलायचं तुझ्याशी तन्वी, सांग ना काय बोलायचं, काही बोलण्यासारखं तू शिल्लक ठेवलं आहेस का आत्तापर्यंत. अगं मुलगी आहेस ना तू आमची, मानत नसलो म्हणत नसलो तरी रक्ताचं नातं आहे ना आपलं. मग सगळ्यात जास्त जर नागराजने नुकसान केलं असेल ना तर ते तुझं होतं. तुला आईबापाशिवाय वाढावं लागलं, तुझं कुटुंब तुटलं, तू अनाथ झालीस, या सर्व गोष्टी तुझ्याबरोबर घडल्या होत्या ना. मग तरीही तू एकदा तरी विचारलंस का गं की नागराजला पकडण्यासाठी किंवा नागराजचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी माझी काही मदत लागेल का म्हणून. नाही, सायली आणि अर्जुन दिवसरात्र धडपडले, सायली आणि अर्जुनने दिवसरात्र मेहनत केली, दिवसरात्र एक केला आणि त्यांनी नागराजचे गुन्हे सिद्ध केले. अर्जुन तर माझा शिष्य आहेच, पण आता तुझे अधिकार आम्ही कधीच सायलीला दिलेत. सायली आमची मुलगी आहे, सायलीकडे बघ कधीतरी. अगं आमच्यासाठी किती तळमळते ती, किती धडपडते. जेव्हा प्रतिमाला घरी होतं तेव्हासुद्धा सायलीने तिच्यासाठी ते सगळं केलं जे तू करायला हवं होतंस. प्रिया म्हणू लागते बाबा अहो मी सुद्धा आईसाठी करायचा खूप प्रयत्न केला होता, पण आईला माझी भीती वाटत होती, त्यात मी काय करणार होते. मी तिला सांगण्याचा प्रयत्नही केला की मी तुझी मुलगी आहे, मी तन्वी आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव, पण आईला माझं काही ऐकून घ्यायचंच नव्हतं. ती काहीच ऐकण्याच्या समजवण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावर रविराज काका म्हणतात त्याच्यासाठी प्रेम, माया, ममता, वात्सल्य असावं लागतं तन्वी. ह्या सर्व गोष्टींपासून तू खूप अलिप्त आहेस. जाऊ दे सोड ना, उगाचच्या उगाच तुझ्याबरोबर वाद घालत बसून मला माझा स्वतःचा वेळ वाया घालवायचा नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की उगाचच्या उगाच तू इथे न थांबलेलंच बरं ठरेल. कारण काय आहे ना आम्हाला कोणालाही तुझं तोंड बघण्याची इच्छासुद्धा नाही आहे आणि सध्या आम्ही सगळेजणं खूप खुश आहोत. कारण मला, प्रतिमाला आणि पर्यायाने इच्छा नसली तरी तुलासुद्धा न्याय मिळाला आहे आणि आपला जो खरा गुन्हेगार होता ना तो पकडला गेला आहे. त्यामुळे तू इकडनं गेलीस तरी आता चालेल, कारण आम्हाला आमचा आनंद साजरा करायचा आहे, कळलं. आता त्याबरोबर त्या ठिकाणी अश्विन येतो. अश्विन म्हणत असतो काका थांब, अरे काय चाललं आहे तुझं आणि का असं तू तन्वीबरोबर वाईट शब्दात बोलतो आहेस रे. तुला माहिती आहे का तन्वी कुठे होती, ती काय करत होती. एकदा विचार तर तिला आणि त्यानंतर मग तुला जे हवं ते बोल. मला मान्य आहे तन्वी चुकते, ती कधी कधी वेड्यासारखं वागते, पण म्हणून तिला कोणीही काहीही बोलावं असं नाही होत ना. तन्वी थांब मला बोलू देत असं म्हणत तो म्हणतो आज तुला माहिती आहे तन्वी कुठे गेली होती. तुम्ही सगळेजण कोर्टातनं थेट घरी आलात, पण तन्वीने तुमच्या सगळ्यांसाठी नवस केला होता की ही केस अर्जुननेच जिंकावी, आईबाबांना न्याय मिळावा, ह्यासाठी ती नवस बोलली होती आणि नवस फेडण्यासाठी ती मंदिरात गेली होती. तुला माहिती आहे तिने 150 प्रदक्षिणा मारल्या आहेत मंदिराला आणि पेढे आणलेत ना तिने, तोच प्रसाद आणला आहे तिने मंदिरातला. पण नाही, तुम्ही तर तिला काही विचारलंच नाही, तिचं काही ऐकून घेतलंच नाही. प्रत्येक वेळी तुम्ही तिला काही न समजून घेता, ऐकून घेता, असं का वागवता. त्याबरोबर मग पूर्णाजी म्हणत असते अश्विन काय आहे ना तुला तुझी बायको फसवू शकते, कारण तुझ्या डोळ्यांवर तिच्या प्रेमाची आंधळी पट्टी बांधली गेली आहे, पण तुझी बायको आमच्याशी खोटं नाही बोलू शकत. ती आम्हाला नाही रे फसवू शकत. कारण काय आहे ना आजपर्यंत तुझ्या बायकोने एकदासुद्धा घरच्या देवाला हात जोडलेले नाही आहेत. आधी तिला म्हणावं घरच्या देवाला हात जोड, घरच्या देवाला नमस्कार कर, प्रार्थना कर आणि त्यानंतर मग देवाला नमस्कार, देवाला उपास तापास कर. समजलं. ही कितपत खरं बोलते आणि कितपत खोटं बोलते हे आम्हाला आत्तापर्यंत व्यवस्थित कळून चुकलं आहे. याआधी हिच्यावर विश्वास ठेवून आम्ही एकदा चूक केली आणि पुन्हा आम्हाला ती करायची नाही. त्यावर मग प्रिया म्हणते ठीक आहे पूर्णाजी, नको ठेवूस तू माझ्यावर विश्वास. तूच काय तुम्ही कुणीच नका ठेवू.
कारण मला आता सवय झाली आहे तुमच्या अशा तुचड्यासारख्या वागवण्याची. काही हरकत नाही. आणि अश्विन, अरे तू कशाला वाईट वाटून घेतो आहेस माझ्यासाठी? जाऊ देत रे. उलट तू मला समजून घेतो आहेस, तू माझ्यासोबत आहेस, तू माझ्या पाठीशी आहेस. याहून जास्त महत्त्वाचं काय आहे माझ्यासाठी? अरे बायकोसाठी सगळ्यात महत्त्वाचं जर कोणी असेल ना तर तो तिचा नवरा. माझ्यासाठी माझा नवराच महत्त्वाचा आहे आणि तो माझ्यासोबत आहे. मग जर तू आहेस ना माझ्यासोबत तर मला काहीच फरक पडत नाही. मला नाही फरक पडत कोण माझ्याबद्दल काय विचार करतं, कोण मला कशा नजरेने बघतं, काय करायचं आहे मला त्या सगळ्याशी. मला काहीही घेणं देणं नाही आहे. तू आहेस ना माझ्यासोबत, तुझा आहे ना माझ्यावर विश्वास. तुला माहिती आहे ना की तुझी बायको मंदिरात गेली होती. मग झालं, जाऊ दे. आणि आज मी खूप जास्त खुश आहे की माझ्या आईबाबांना न्याय मिळाला आहे, मला न्याय मिळाला आहे. आमच्या गुन्हेगाराला शिक्षा झाली आहे. मी पुन्हा नागराज काकांचं तोंडही पाहणार नाही. किती जीव होता माझा त्यांच्यावर. मला वाटायचं की नागराज काका किती चांगले आहेत, किती समंजस आहेत, बाबांवर किती प्रेम करतात, बाबांची किती काळजी करतात. पण नाही. एवढं बोलत ती रडतच रूममध्ये निघून जाते. त्याबरोबर सुमन काकू म्हणू लागते, अहो भाऊजी, कशाला उगाच तुम्ही तन्वीला दुखावलत? एवढं बोलायची काय गरज होती पोरीला? त्याबरोबर रविराज काका म्हणतात, नाही सुमन, आज मी जे काही केलं आहे किंवा जे काही बोललो त्यामध्ये काही चुकीचं होतं असं मला वाटत नाही. तन्वीची ती लायकी आहे आणि मी तिला तीच दाखवून दिली आहे. अगं विचार कर ना, आजपर्यंत आपल्या सख्ख्या आईबापाची तिने कधीतरी कदर केली आहे का गं? कधीतरी तिने आमची काळजी केली आहे? अगं ज्या माणसाने आम्हाला त्रास दिला त्या माणसाबरोबर ती कितीतरी दिवस बोलत होती, कितीतरी दिवस त्यांची एकी होती. या सर्व गोष्टी आता मला नकोच आहेत आणि आता मला तिच्यावर विश्वासही नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिता ही सचिनला म्हणत असते, सचिन अरे ये ना, आपण मिळून बसूया, गप्पा मारूया, आपल्या होणाऱ्या बाळाचं नाव ठरवूया. पण तो सॅम त्यावरती म्हणते काय? त्यावरती तो म्हणतो, अगं अस्मी मला एक काम आहे, मी आलोच. आणि तो तिकडनं निघून जातो. मग आता अस्मिता ही बसलेली असते. इतक्यात सचिनच्या फोनवरती मेसेज येतो. अस्मिता विचार करते, अरे आता कोणाचा मेसेज आहे? अस्मिता फोन ऑन करते तर त्याच्यावरती सॅमचाच मेसेज तिला दिसतो. ती विचार करते सचिनचा कोणीतरी मित्र आहे बहुधा. मग ती ते मेसेज उघडते तर त्यामध्ये तिने लिहिलेलं असतं, सॉरी पण मी नाही येऊ शकत. अस्मिताला वाटतं हा मुलगा असेल, कारण सॅम हे नाव तिला मुलाचं वाटतं. मग ती ते मेसेज बघते तर त्यामध्ये वरती लिहिलेलं असतं सचिनने, तू जर नाही आलीस किंवा तू जर मला कॉन्टॅक्ट नाही केलास तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आता हा मेसेज वाचून मग मात्र अस्मिता अस्वस्थ होते. अस्मिताला वाटतं की याचा अर्थ सचिन खरोखर मला फसवतो आहे. घरातले सगळे मला जे समजवण्याचा, जे सांगण्याचा प्रयत्न करतायत ते बरोबर आहे आणि सचिन माझ्याशी पुन्हा एकदा खोटं बोलून मला लुबाडतोय. नाही, काहीही झालं तरी मी सचिनला माझ्याशी फसवणूक नाही करून देऊ शकत. पण मला माझा संसारही उद्ध्वस्त नाही होऊ द्यायचा आहे. काय करू मी? ठरलं, मी सचिनशी गोड बोलून सचिनला सगळं विसरायला भाग पाडणार. आता मी डायरेक्ट घाव करणार. बघते ना सचिन माझ्याजवळ किती दिवस खोटं बोलतो ते. जर सुधारला तर ठीक आहे, नाहीतर एक घाव दोन तुकडे केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. पण मी हळूहळू करणार नाही. मी जे करायचं ते एकदाच करेन. आता अस्मिता हा विचार करत असताना तिला अर्जुनचे शब्द आठवतात की अस्मिताई हा माणूस कधीच सुधारणार नाही. अस्मिता मनात विचार करते, अर्जुन म्हणालाय तेच तर खरं होणार नाही ना? खरोखर सचिन कधीच सुधारणारच नाही आहे का? नाही, सचिन सुधारेल. माझा विश्वास आहे, सचिन नक्की सुधारेल. नक्की काहीतरी चमत्कार होईल आणि सचिन सुधारेल. देवा, आता तूच माझा संसार वाचवू शकतोस. काहीही कर, पण माझा संसार वाचव. सचिनला चांगली सद्बुद्धी दे. सचिनने त्या मुलीचा नाद सोडू दे आणि खरोखर अगदी खऱ्या मनापासून त्याने माझ्याबरोबर सुखाने संसार करायला तयार होऊ देत. मी त्याला एवढ्या मोठ्या मनाने माफ केलं आहे, त्याच्यावरती मला पश्चाताप करायला लागण्याची वेळ येऊन देऊ नकोस देवा. अस्मिता ही प्रार्थना करत असेपर्यंत सचिन तिकडे येतो आणि विचारतो, अस्मी काय करतेस? त्यावरती म्हणते, नाही काही नाही. सचिन एक गोष्ट विचारू? सचिन म्हणतो, बोल. अस्मिता म्हणते, मला एक गोष्ट सांगशील? सचिन म्हणतो, हां. ती विचारते, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? तू माझा व्यतिरिक्त नक्की कोणाचा नाही आहेस ना? सचिन म्हणतो, ऑफकोर्स सॅम, ऑफकोर्स, मी फक्त तुझा आहेस, मी फक्त तुझा. त्यानंतर इकडे आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि अर्जुन हा आता चैतन्याला म्हणतो, चैतन्य मला त्या महिपतला पुन्हा एकदा भेटायचं आहे, त्यासाठी वेळ घेतली आहेस ना? त्यावर तो सांगतो की हो अर्जुन, वेळ वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे, तुम्ही त्याला भेटायला जाऊ शकता. मी तुला डिटेल्स सर्व मेसेज करतो आणि तुला मी परमिशन लेटरची सुद्धा कॉपी
सॉफ्ट कॉपी पाठवतो. मग तर झालं. अर्जुन म्हणतो ठीक आहे ठेवतो. त्यावर चैतन्य म्हणतो अर्जुन एक मिनटं. त्यावर अर्जुन म्हणतो बोल. त्यावर चैतन्य त्याला म्हणत असतो अर्जुन मला काय वाटतं माहिती आहे का, तू आता तरी सायली वहिनींना सगळं काही खरं सांगून टाकायला हवंस. अरे किती दिवस तू त्यांच्यापासून या गोष्टी लपवणार आहेस. आणि तुला माहिती आहे ना सायली वहिनींना लपवाछपवी अजिबात आवडत नाही. आणि तरीसुद्धा जर तू त्यांच्यापासून हे सगळं लपवलंस ना तर पुढे जाऊन त्यांना हे सगळं कळाल्यावर खूप राग येईल. त्यापेक्षा तूच त्यांना सगळं सांगून टाक. अर्जुन म्हणतो मला माहिती आहे चैतन्य हे सगळं, हे सध्या सगळं नाही सांगू शकत आणि थोडा वेळ जाऊ देत ना, त्यानंतर मी तिच्याबरोबर बोलणारच आहे. आता सध्या घरातलं वातावरण चांगलं आणि आनंदमयी आहे. मला उगाचच्या उगाच या सर्व गोष्टींमुळे ते वातावरण गढूळ करण्याची काहीही इच्छा नाही आहे. बघूया. सायलीला मी सांगणार नाही असं तर काही होणार नाही. मी तिच्याशी बोलेन, तिला सगळं समजून सांगेन, पण त्यासाठी आणखीन थोडा वेळ घेईन, आणखीन थोड्या वेळाने बोलेन. आता इतक्यात आणखीन थोडा वेळ घेईन, आणखीन थोड्या वेळाने मी तिच्याशी बोलेन, तिला सगळं सांगेन. एवढं अर्जुनचं बोलणं सायली ऐकते. सायली खोलीत येते. अर्जुन फोन लगेच ठेवून देतो. सायली विचारते काय हो कोणाशी बोलत होतात. अर्जुन म्हणतो मी कोणाशी बोलणार चैतन्य. सायली म्हणते अच्छा काय म्हणत होते मग चैतन्य भाऊजी, कशाबद्दल बोलत होतात तुम्ही. अर्जुन म्हणतो मी काय बोलणार, मी काही नाही, मी ते असंच आपलं म्हणजे ते एक केस आहे आमची त्याच्याबद्दलच आम्ही डिस्कस करत होतो, बाकी काही नाही फार जास्त. सायली म्हणते अहो असं काय करताय, मी ऐकलं आहे तुमचं बोलणं. चैतन्य भाऊजी म्हणत होते ना की सांगून टाक म्हणून काहीतरी आणि तुम्ही म्हणत होतात की एवढ्या लवकर नको सांगायला, मी विचार करेन, मी तिला वेळ आल्यावर सांगेन वगैरे वगैरे. आता तिला म्हणजे तुम्ही माझ्याबद्दलच बोलत असणार हे मला माहिती आहे. काय झालं आहे, तुम्हाला काही सांगायचं आहे का, मला माझ्याशी काही बोलायचं आहे का. अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो बायको अगं खूप काही बोलायचं आहे, खूप महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे, पण काय करू तुला सांगताही येत नाही आहे आणि माझ्या मनातही राहत नाही आहे. पण मग तो सायलीला म्हणतो नाही तसं काही नाही आहे. सायली म्हणते नक्की ना. अर्जुन म्हणतो हो. त्यावर सायली म्हणते बरं ते सगळं जाऊ द्या, आज तुम्ही त्या महिपतला भेटायला जाणार आहात ना, मी सुद्धा तुमच्याबरोबर आज महिपतला भेटायला येणार आहे. मला सुद्धा जाणून घ्यायचंच आहे की नक्की त्याने एवढी खरी आणि एवढ्या पटापट आज उत्तरं कशी काय दिली, नेमका असा पोपट बोलायला लागला कसा, चमत्कार झाला कुठला, तो बघायला हवा की. त्यावर अर्जुन म्हणतो अगं पण मी काय म्हणतो बायको, नाही म्हणजे तुला यायची काय गरज आहे. आता बघ ना होळीसुद्धा जवळ येते, तुला तयारी वगैरे करायची असेल, त्या सर्व कामात आता तू बिझी होशील तर तू थांब ना घरीच. आणि महिपतचा राहिला प्रश्न तर त्याला मी जाऊन भेटून येतो, मी बोलतो त्याच्याशी आणि तो जे काही सांगेल ते तुला अपडेट करतो. सायली म्हणते अहो कशाला, आणि मला एवढी काही कामं नाही आहेत आणि होळीचं म्हणाल तर होळीला अजून खूप वेळ आहे, 3 तारीख, मी येईन तुमच्याबरोबर. आता मात्र अर्जुनला प्रश्न पडतो की बापरे मी सायलीला माझ्याबरोबर घेऊन जाऊ कशी. जर मी आणि सायली सोबत गेलो आणि तिथे गेल्यानंतर महिपत साक्षीबद्दल सायलीच्या समोर काही बोलला, आमच्या डीलचा विषय त्याने सायलीसमोर काढला तर सगळी गडबड होऊन जाईल. नाही काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टींबद्दल सायलीला कळता कामा नये. तिला जर कळलं की मधुभाऊंना ज्या मुलीमुळे एवढा त्रास झाला आहे त्या मुलीला मी असं मोकाट बाहेर फिरू देतो आहे तर मात्र तिला माझा खूप राग येईल. सायली अर्जुनला म्हणते अहो काय हो कुठे हरवलात. अर्जुन म्हणतो नाही काही नाही, म्हटलं ना केस आहे एक नवीन, तिचाच विचार करतो. बरं ठीक आहे मी एक काम करते, माझं आवरून घेते आणि त्यानंतर मग आपण निघूया, काय चालेल ना, असं सायली अर्जुनला म्हणते. अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. त्यानंतर मग सायली तिकडनं आवरायला जाते. आवरून वगैरे झाल्यावर सायली आणि अर्जुन हे दोघंजणं आता निघालेले असतात पोलीस स्टेशनला जायला. अर्जुनला मात्र इकडे खूप जास्त धास्ती भरलेली असते. सायली त्याला विचारते काय हो तुम्हाला एवढा घाम का फुटला आहे. अर्जुन म्हणतो नाही काही नाही. सायली म्हणते तुम्हाला काही सांगायचं आहे का, मला काही बोलायचं आहे का. अर्जुन म्हणतो नाही गं काही नाही, काही सांगायचं नाही आहे, काही बोलायचं नाही आहे. तू कशाला काळजी करतेस, काही नाही आहे माझ्या मनात, काही नाही आहे. एवढं बोलून मग आता अर्जुन हा ताबडतोबच तिकडनं चल आपण मग महिपतला भेटून घेऊया असं बोलतो. सायली म्हणते ठीक आहे जाऊया. पण आता तिला अचानक लक्षात येतं की नागराजसुद्धा इथेच आहे. सायली म्हणते अहो ऐका ना मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा महिपतकडे, तुम्ही भेटून घ्या त्याला. मला ना नागराज काकांना नागराजला थोडं भेटायचं आहे, मी जरा त्याला भेटून घेते, त्याच्याशी थोडं बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो नागराजशी काय बोलायचं आहे. सायली म्हणते अहो असं काय करताय, त्याच्यामुळे प्रतिमा त्यांना एवढा त्रास झाला, त्यांचा स्मृतिभ्रंश झाला, रविराज काकांना त्यांच्या बायकोपासून एवढी वर्ष लांब राहावं लागलं. नाही म्हणताच तरी प्रियाचं सुद्धा नुकसान त्यांच्यामुळेच झाले. जर प्रियावरती रविराज काका आणि प्रतिमा त्यांचे चांगले संस्कार घडले असते तर प्रियासुद्धा अशी वाईट लाईनला गेली नसती. म्हणून मला आहे ना भेटायचं आहे त्यांना,
आणि त्यांनी जे काही काळे कृत्य केले त्याची त्यांना कशी छान शिक्षा मिळते हे दाखवून द्यायचं आहे. मला त्यांना सांगायचं आहे की कितीही गुन्हे माणसाने केले ना तरी देवाच्या दारात त्याचा हिशेब हा कायम राहतोच आणि त्याची शिक्षाही आपल्याला मिळतेच. आणि या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी त्यांना मला जायचं आहे. आणि आठवतं आहे ना, कालसुद्धा त्यांनी तुम्हाला कसं ओपन चॅलेंज केलं होतं ते, मग त्यांची मस्ती जिरवायला नको. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुला जे वाटेल ते तू कर, मी एक काम करतो, मी महिपतला भेटायला जातो, तू एक काम कर, तिथे ते हवालदार बसले त्यांच्याकडे जा, तुझं नाव सांग, तुला नागराज किल्लेदारांना भेटायचं असं सांग आणि तुला परमिशन मिळेल. सायली म्हणते ठीक आहे मी आलेच. आणि मग लगेचच सायली ही तिकडनं आता भेटायला नागराजला निघून जाते. अर्जुन विचार करतो थँक गॉड, बरं झालं सायली नागराजला भेटायला गेली ते, तोपर्यंत मी महिपतबरोबर माझ्या डीलबद्दल बोलून घेतो. सायलीने ऐकलं असतं तर खूप मोठा गोंधळ झाला असता. मग अर्जुन हा महिपतकडे येतो आणि आता महिपत आणि अर्जुन हे दोघंजणं समोरासमोर बसलेले असतात. तर तोपर्यंत सायली ही आता नागराजकडे येते. सायली नागराजला चांगलं सुनावू लागते. ती म्हणत असते काय मग कसं वाटतंय तुला इथे तुरुंगात बसून? जिरली ना सगळी मस्ती? अरे तुझ्यामुळे नागराज काका, त्या बिचाऱ्या प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना किती त्रास झाला होता. त्यांच्या गाडीचा अपघात करून आणलास, त्यामुळे त्या प्रतिमा आत्या यांची कायमची स्मृतिभ्रंश झाला आणि त्या रविराज काकांना तर त्यांची बायको, त्यांची मुलगी यांच्यापासून दूर राहावं लागलं. त्यांची ताटातूट झाली. पण शेवटी नियतीने तुला तुझ्या कर्मांपर्यंत पुन्हा आणून सोडलंच. नियतीने तुला तुझ्या पापाचं फळ मिळवून दिलं. काय ना नागराज, आपण कितीही काहीही प्रयत्न केले तरी नियती जी असते ना ती फिरून फिरून शेवटी आपल्यावरतीच गोल फिरून येते आणि ती आपल्याला आपल्या दुष्कर्मांचं प्रत्येक वेळेचं फळ मिळवून देते. आणि तुझ्या बाबतीतसुद्धा तेच घडलं. तुझ्या बाबतीत बघ ना, तुला शेवटी शिक्षा भोगावी लागलीच ना, तुला शेवटी त्रास सहन करावा लागलाच ना. नाही, खरं तर ना हे सगळंसुद्धा तुझ्यासाठी खूप कमी आहे. तुला आहे ना फासावर लटकवलं पाहिजे होतं, पण आता कोर्टाने जो निकाल दिला आहे त्याप्रमाणे तुला शिक्षा झाली. पण असू दे, रोज तीळ 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 तुटून तुटून तू मरशील. रोज तुला तू केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची, तू केलेल्या प्रत्येक अपराधाची शिक्षा मिळेल आणि हे बघून आम्हाला खूप छान वाटेल. नागराज मनातल्या मनात म्हणत असतो, ह्या सायलीला हे गोष्ट माहीतही नाही आहे की ही खरी तन्वी आहे, तर ही मला एवढं बोलते. जर हिला कळालं की हीच खरी तन्वी आहे आणि मी हिचीसुद्धा हिच्या आईवडिलांपासून ताटातूट केली आहे, तर मग तर ही मला काय आणि किती बोलेल. पण जाऊ दे, शेवटी हिला तर हिच्या आईबापाचं सुख मिळणार नाही आहे ना, झालं असं म्हणत तो नालायकपणे हसतो. सायली म्हणते शी, निर्लज्ज सदासुखी म्हणतात ना ते हेच. एवढी तुला शिक्षा झाली आहे, एवढा तुरुंगात आहेस, तरीसुद्धा तुझी मस्ती जात नाही आहे, तरीसुद्धा तुझ्या चेहऱ्यावरचं ते फालतू हसू ते कमी होत नाही आहे ना. नाही नागराज, तू तुझ्या कर्माचं फळ भोग आणि मगच तुरुंगाच्या बाहेर तर तू येऊ शकत नाही. आता मोकळी हवा तर तुला बघायलाच मिळणार नाही, कारण जन्मठेप सुनावली ना तुला. आता इथेच मर सडून. एवढं बोलून सायली आता तिकडनं अर्जुनकडे येते. तर आता इकडे अर्जुन हा महिपतला म्हणत असतो, शाबास, मी म्हटलंच होतं ना की तुला तुझ्या मुलीचा आणि तुझा फायदा बरोबर समजतो म्हणून. जर तू कोर्टात खरं बोलला नसतास ना तर मी ते फोटो दाखवून दिले असत्या जज साहेबांना. पण तुला एक गोष्ट खरी सांगू का, त्या फोटोमध्ये साक्षी नव्हतीच. ॲक्च्युली मी साक्षीचे फोटो कोर्टात आणलेच नव्हते, कारण मला साक्षीला जगासमोर आणायचंच नव्हतं. साक्षी जिवंत आहे ही गोष्ट मला इतक्यात तरी कोणासमोर फोडायची नव्हती. त्यामध्ये दुसऱ्याच माणसाचे फोटो होते आणि तुला वाटलं ते फोटो साक्षीचे आहेत आणि तू पोपटपंची करायला सुरुवात केलीस. चटाचट सगळी उत्तरं, सगळं खरं तू बोलून टाकलंस. आता हे सगळं सायली ऐकते आणि सायलीच्या लक्षात येतं की याचा अर्थ सायली जिवंत आहे आणि अर्जुनने ही गोष्ट तिच्यापासून लपवली आहे. आणि हे ऐकल्यावर सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर आता अर्जुन बघतो की सायलीने आपलं बोलणं ऐकलं आहे. अर्जुन याला आता कळतं की सायली खूप दुखावली गेली असणार आहे. अर्जुन आता सायलीच्या मागे जाऊ लागतो आणि तो सायलीला म्हणत असतो, सायली थांब, सायली प्लीज थांब, सायली प्लीज मग घे, सायली असं नको ना करूस, सायली. पण आता सायली थांबत नसते. सायलीने रस्त्याने चालायला सुरुवात केलेली असते. मग अर्जुन पटकन गाडी काढतो आणि आता तो सायलीच्या मागे गाडी घेऊन जातो आणि सायलीला म्हणत असतो, सायली प्लीज नको ना असं वागू, सायली प्लीज गाडीत बस. हे बघ गाडीत बस बायको, मी तुला सगळं काही व्यवस्थित सविस्तर समजावून सांगतो. अगं तुला आधी काही सांगितलं नाही कारण तुला त्रास झाला असता. बायको प्लीज ऐकून घे ना, बायको मी समजावतो तुला, बायको प्लीज सायली. पण सायली काहीच ऐकून घेत नाही. ती आता
थेट तिकडनं रिक्षा पकडते आणि घरी निघून येते. आता सायली गेली होती अर्जुनबरोबर, आली आहे मात्र एकटीच. हे बघून घरातल्यांनाही जाणवतं की सायली अर्जुनमध्ये काहीतरी मचमच झाली आहे, काहीतरी भांडण झाले. तर आता प्रिया ही गोष्ट बघते की सायली अर्जुनचं भांडण झालं आहे आणि ती ठरवते की आता आपण याचा फायदा उचलायचा, आपण यांची चांगली मस्ती जिरवायची. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.